जय जिजाऊ जय शिवराय मित्र, मी सुधीर कुमार वानखेडे आणि मराठी यात्रा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण अतिशय प्राचीन ठिकाण इकडे बघू शकता तुम्ही, सहस्त्रकुंड, इथे आपण आज आलेले आहोत मित्र। आज तुम्हाला मी असं म्हणतात, प्राचीन बऱ्याचशा दंतकथेमध्ये आणि बऱ्याचशा इतिहासकारांनी असं सांगितलेलं आहे की या सहस्त्रकुंडाचा तळ जे आहे ते अद्यापही कोणी पाहिलेला नाही। परंतु आत्ता इतक्यात मी बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकले की इथलं पाणी जे आहे पूर्णतः आटलेलं आहे। तर तिथला तळ दिसतोय का ते आता आपण बघूया। आणि ऐतिहासिक पुरावे जे आजपर्यंत आपल्याला आपण पाहिले ऐकले ते खरंच सत्य आहेत का ते आता आपण जाऊन पाहूया मित्र। तुम्हाला पण आज खूप जबरदस्त हिस्टॉरिकल प्लेस पाहायला मिळणार आहे। या सहस्त्रकुंडाची एक दंतकथा आहे मित्र। असं म्हटलं जाते की जे परशुराम होते ना, त्यांनी इथे बाण मारला होता आणि त्यामुळे हे इथलं एक सहस्त्रकुंड हे जे दिसत आहे पूर्ण कुंड त्या बाणामुळेच तयार झालं होतं, अशी प्राचीन कथा आहे। चला आता आपण जाऊया। आणि अवघ्या म्हणजे खूप साऱ्या वर्षापासून मी पाहतो इथलं पाणी बिलकुल आटलं नाही असं म्हटलं जाते, पण यावर्षी खूप जास्त प्रमाणात इथलं पाणी आटलेलं आहे। आणि इथला एक कुंड आहे, त्या कुंडाला आपण सर्च करण्यासाठी आलेले आहोत। इकडल्या बाजूला तो कुंड आहे। आता वरून खाली जाणं म्हणजे खूप अवघड आहे, पण तरी पण आज जाऊया मित्र आपण खाली। इथे बघू शकता किती खोल खाई आहे। इथून जर तुम्ही खाली पडले तर पाण्यात पडले तर ठीक आहे वाचसाल, परंतु असं या इथं दगड आहेत, त्या दगडावर जर पडले कारण वाचायचे तर काही चान्स नाहीत मित्र। भयानक उंची आहे इथं। इकडे बघू शकता मित्र, बहुतेक इथं कोणाचं तरी श्राद्ध होत आहे बघा। एक टक्कल करत आहेत, त्याचे कोणतरी मेलं असावं, त्याचे वडील मेले असतील त्या व्यक्तीचे, त्यामुळे त्याचे केस जे आहे कापले जात आहेत। तर हे बघा, तर अशा प्रकारे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही विद्या होतात। तर चला आता आपण जाऊया सहस्त्रकुंडाकडे। इथून काय रस्ता लय खतरनाक दिसायला खाली उतरायचा, परंतु आपण बघूया अजून इझी रस्ता मिळतोय का पुढे, कारण एवढ्या अवघड रस्त्यातून आपण नाही जाऊ शकत खाली। त्याला पाण्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती जंतू झालेले आहेत। हे बघा मित्र, पूर्ण सहस्त्रकुंड जे आहे पाण्यानं भरून असते। एरवी 12 महिने असते, याच वर्षी खूप असं बघा पूर्णतः कोरडं झालेलं आहे। त्यामुळे आज आपण इकडे आलेले आहोत मित्र। आता खाली उतरायचा रस्ता जे आहे ते या बाजूला आहे, आणि जे मिस्ट्री आहे ते लवकरच तुमची सॉल्व होणार आहे, आणि माझीसुद्धा। मला पण ते पाहायला मिळणार आहे की खरंच तो कुंड आटलेला आहे की नाही। इथून थोडासा इझी रस्ता वाटत आहे, तर आपण इथून जाऊया। हां, हे जे सहस्त्रकुंड आहे ना मित्र, हे म्हणजे काय यवतमाळ आणि इकडली नांदेड बॉर्डर आहे, नांदेड डिस्ट्रिक्टची। महाराष्ट्रामध्ये 2 बॉर्डरवर येते। यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे इकडल्या साईडचा भाग येतो आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हा भाग येतो, परंतु जास्तीत जास्त लोक नांदेड साईडकडून येतात, हिमायतनगर तालुक्यामध्ये येते ते भाग। तर चला मग आता हे बघा, इथे एक नारळ दिसत आहे मित्र। हे बघा, आपल्याला नारळ मिळाले, पाणी पण आहे भरपूर याच्यामध्ये। तर ते डिस्कवरीसारखं झालं आहे बघा। आपण नारळ भेटला आपल्याला, आणि आता हे फोडून आपण खाऊ। ॲक्च्युली खाऊ नये आपण, हे लावूया आपण, एखादं नारळाचं झाड तरी तयार होईल इकडे। हे बघा रस्ता बघू शकता मित्र। इकडल्या बाजूनं थोडासा सोपा वाटला मला, पण कायचा सोपा, बराच अवघड दिसायला। तर उतरूया आपण। बघा दगड पूर्ण चोपडे झालेले आहेत बघू शकता। हा बा, तिकडे आहे कुंड, इथे एक महादेवाची पिंड आहे वाटायला, आपण तिथं पण दर्शन घेऊया। वरच्या मंदिरावर जाण्यासाठी जे आहे रस्ता खूप अवघड आहे मित्र, बघू शकता पूर्ण दगड टाकलेले आहेत। तरी पण आपण जाणार म्हणजे जाणार, एकदा ठरवल्यानंतर काय। यस, आता आपण एकदम वरी आलेले आहोत मित्र। किती हे मंदिर हे आहे ना, इथे आलेलो आहोत। पहिले मला
म्हणजे मला असं दुरून पाहायचं तेव्हा महादेवाचं मंदिर वाटायचं. बघूया आता जवळ जाऊन कोणत्या देवाचं आहे. आता तर आलो जवळ आपण. खतरनाक आहे. माझी इच्छाच होती इथे येण्याची. आणि इथं बघू शकता हे गणपतीचं मंदिर आहे मित्र, आपलं आराध्य दैवत. हे बघा गणपतीची दगडानं कोरलेली मूर्ती आहे इथे. श्री गणेशाय नमः. सहस्त्रकुंड हे जे आहे ते मेन सहस्त्रकुंड. आणि या ठिकाणी एक तळ्या टाईप आहे. आणि इथं बघू शकता मच्छवारे जे आहेत ते मासोळ्या पकडत आहे. एक माणूस एकटाच बघा या तळ्यामध्ये कसा फिरत आहे. काही भीती नाही. बघू शकता परिस्थिती जेव्हा बिकट असते ना, खरंच माणूस काही करू शकते. बघा एवढ्या पाण्यामध्ये इथून इतक्यात एकही माणूस नाही. बघा इकडे बघा कोणी आहे का? कोणीच नाही. परंतु हा माणूस बघा. लेकरं बाळा असतील घरी, सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या, काम तर करायच लागेल नाही का. हे आपण ते कुंड बघूया, खरंच तो आटला की नाही आटला. मित्र पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना पूर्णतः हे भरून असते. बघा आता आपण जवळ आलेले आहोत मित्र. कुठं आहे कुंड हे पण मला माहीत नाही. बघूया आता आपण. आपल्याला स्वतःला रिसर्च करावं लागेल. पावसाळ्यामध्ये पूर्णतः हे जे आहे पूर्ण भरून राहते मित्र. बघू शकता. आता आपण जवळ आलेले आहोत मित्र. बघू शकता या धबधब्याच्या महत्त्वाच्या जागी आपण आलेले आहोत. इथं कुठं आहे का बघूया. इथं कुठं कुंड दिसतंय का? नाही, इथं नाही. बघा हे बॉटल वगैरे असे लोक फेकतात. आता हे एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आणि हे बघा इतका भयानक उन्हाळा चालू आहे. आणि हे प्राचीन जे कथा होती ते खरंच सत्य आहे की नाही. बघा इतका जबरदस्त जे आहे ना उन्हाळा चालू आहे, तरीसुद्धा त्या जागेवरून नाही का पाण्याचा फ्लो अजूनही आहे. बघू शकता. बघू शकता फ्लो हा. तर बरोबरच आहे मित्र. जे प्राचीन दंतकथा आहे ना, की कितीही वातावरण किंवा कितीही दुष्काळ आला तर या सहस्त्रकुंडाचं पाणी जे आहे कधीच आटत नाही. हे बघून आज मला 100% गॅरंटी आली की हे खरंच आटत नाही. आणि तुम्हाला काय वाटते ते कॉमेंट करून नक्की कळवा मित्र. परशुरामाची अतिशय प्राचीन म्हणजे हे परशुरामाशी जोडलेला इतिहास आहे या जागी. तर जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत मित्र, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.